आज आपण बनवत आहोत मिश्र डाळींपासून पौष्टिक असे घावणे। या घावण्यांसाठीचं पीठ जर आपण बनवून ठेवलं तर अगदी 5 मिनिटात हे घावणे तयार होतात आणि हे घावणे आपण टिफिन, नाश्ता म्हणून किंवा काही हलकं फुलकं खायचं असेल तेव्हा बनवू शकतो। नमस्कार, मी रूपा तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते। रेसिपी थोडी जरी आवडली तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब करा। तर आधी आपण घावण्यांसाठीचं पीठ बनवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 3 कप तांदूळ आणि हे रेशनचे तांदूळ आहेत जे मी व्यवस्थित निवडून घेतलेले आहेत आणि पुसून घेतलेले आहेत। आणि ह्या तांदळांचं वजनी प्रमाण म्हणाल तर अर्धा किलो हे तांदूळ आहेत। आणि आता यामध्ये मी घालत आहे 1 वाटी मसुराची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी चण्याची डाळ, 2 चमचे मेथ्या आणि 1 चमचा जिरं। आणि हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आपण हे हलकसं रवाळाचं दळून आणूयात। आणि इथे तांदळाच्या ऐवजी तुम्ही ज्वारी सुद्धा वापरली तरीही चालेल। आणि या डाळी आणि तांदूळ मिळून बरोबर 1 किलो हे झालेलं आहे। तर इथे मी पीठ दळून आणलेलं आहे आणि हे पीठ हवाबंद डब्यात ठेवलं तर 3 ते 4 महिने अगदी व्यवस्थित टिकतं। आता तुम्ही इथे बघू शकता अगदी हलकसं रवाळ हे पीठ आहे। तर या पिठातून आज आपण 1 कप पिठाचे घावणे करणार आहोत। तर त्यासाठी इथे मी पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये आता घालू आपण 1 बारीक चिरलेला कांदा, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत वाटून आणि चवीनुसार मीठ। आणि मिरच्यांचं प्रमाण हे आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं। आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात चांगलं। आणि त्यानंतर ज्या कपाने आपण पीठ घेतलं त्याच कपाने बरोबर 2.5 कप पाणी घ्यायचं आपण। आणि हे पाणी आपण थोडं थोडं करून आपण ह्या पिठामध्ये घालायचं आणि घावण्यासाठीचं बॅटर बनवून घ्यायचं। एकदाच पाणी घालायचं नाही, नाहीतर मग यामध्ये गुठळ्या होऊ शकतात। म्हणून थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे पीठ आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर इथे घावण्यासाठीचं बॅटर आपलं बनवून झालेलं आहे आणि इतपत आपल्याला हे पातळ हवं, म्हणजे 1 कप पिठाला 2.5 कप पाणी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। आणि या बॅटरपासून आपण लगेचच घावणे बनवू शकतो। इथे मी बिडाचा तवा आधीच तापवलेला आहे आणि आता आपण या तव्याला तेल लावून घेऊयात। आणि इथे मी तवा मोठ्या आचेवरती कडकडीत तापवून घेतलेला आहे आणि आता गॅसची आच आपण मोठीच ठेवणार आहोत। आणि त्यानंतर यामध्ये आपण एका वाटीत किंवा कपामध्ये आपण हे बॅटर घेऊन तव्यावरती टाकणार आहोत। आणि तव्यावरती टाकताना सुरुवातीला आपण कडेने टाकायचं आणि नंतर मध्ये टाकायचं, कारण कडेला शिजायला हा वेळ लागतो आणि मध्ये हे कसं पटकन शिजतं, त्यामुळे मध्ये हा जळू शकतो म्हणून। आणि आता यावरती झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवरती आपल्याला 2 मिनिटं हा घावण भाजून घ्यायचा आहे। आणि 2 मिनिटांनंतर आता आपण झाकण काढून हे घावण पलटूयात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला मिनिटभर हे घावण भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या घावण्याला छान जाळी पण पडलेली आणि रंग पण किती छान आलेला आहे तो। तर तुम्ही इथे बघू शकता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपला घावण छान भाजून झालेला आहे। आणि आता आपण हा घावण एखाद्या टोपलीमध्ये किंवा जाळीवरती काढायचा, डायरेक्ट ताटामध्ये काढायचा नाही, नाहीतर मग ते चिकट होऊ शकतो। याच पद्धतीने आपण दुसरं सुद्धा घावण काढणार आहोत। तर पुन्हा मी तव्याला तेल लावून घेतलेलं आहे। प्रत्येक वेळेस आपल्याला तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि प्रत्येक वेळेस आपल्याला ज्या वेळेस आपण हे बॅटर घेणार त्यावेळेस बॅटर खालीवर करून घ्यायचं आणि त्यानंतर तव्यावरती घावण टाकायचं। आणि घावण भाजताना आपल्याला गॅसची आच खूप मंद पण नाही ठेवायची आणि खूप फास्ट पण नाही, अगदी मंद ते मध्यम आचेवरती आपल्याला हे घावण भाजून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता 2 मिनिटं झाकण ठेवल्यानंतर घावण कसा कडा सोडतो तो। तर आता हा घावण पलटून घ्यायचा आणि मिनिटभर पुन्हा आपण हा घावण दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकून घ्यायचा। आणि याच पद्धतीने आता मी बाकीचे सर्व घावण करून घेते आणि या 1 कप पिठापासून जवळपास 6 ते 7 घावण तयार होतात। तर हा घावण तुम्ही पहा किती पातळ आहे आणि किती छान या घावणाला जाळी सुद्धा पडलेली आहे। आणि लहान मुलांच्या टिफिनसाठी हे घावणे खूपच छान ऑप्शन आहे। तर इथे माझे सर्व घावण करून झालेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता हे घावण अजिबात चिकट नाही। बघा तुम्ही इथे बघू शकता हाताला अजिबात लागत नाही। तर इथे तुम्ही बघू शकता मी इतके दाबून सुद्धा ह्या घावणाचा गोळा झालेला नाही, अगदी छान मऊसूद असे आपले हे घावण आहेत। आणि हे घावणे कोणत्याही चटणीसोबत किंवा दहीसोबत किंवा सॉससोबत किंवा असेच जरी खाल्ले तरी खूप भारी लागतात। आणि यामध्ये आपण वापरलेल्या डाळींमुळे हे घावण खूपच पौष्टिक आहेत आणि त्याचबरोबर चवीला सुद्धा खूप भारी लागतात।
तर इथे मी हे घावण सर्व करत आहे शेंगदाण्याची चटणी आणि दह्यासोबत। या पद्धतीने घावणं नक्की करून खा आणि रेसिपी आवडली असणारच तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू। पुन्हा भेटूयात।